निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचा एक्सप्रेस। अनेक प्रकारचे लोक आहेत, काही हे करा साहेबांनाच म्हटलंय, कोरा कोरा 4 डाव म्हटलं, 1 डाव नाही म्हटलं, 7-12 कोरा कोरा त्याची तारीख आम्हाला सांगा। तारीख झाली नाही, राजकीय घोषणेमध्ये जात नाही, प्रॅक्टिकली तुम्ही सीएम साहेबांना विचारा, प्रस्ताव पाठवा, तारीख सांगा, कोणतं काळात त्याची काढायचं, पण ते तारीख काय झालं याच्यामध्ये करप्शन नाही, काही नाही, काही सोयी। कांदा उत्पादक शेतकऱ्याला जेवढा मजूर लागते त्याच्या 50% मजुरी जरी तुम्ही एकरा मागं आम्हाला दिली तर भाव कमी जास्त झाले असं म्हणायची गरज पडत नाही। गारपीट जरी झाली तरी नुकसान किती होईल? 50% नुकसानीमध्ये सुद्धा सपोर्ट आहे त्याचा, म्हणजे तुम्हाला नुकसान भरपाई सुद्धा देण्याची गरज पडणार नाही अशी व्यवस्था आहे। जेव्हा 100% MRHS मध्ये कव्हर करा, कारण शेतीला लागणारा सगळ्यात मोठं आव्हान जो असतं ते मजुराचा आव्हान आहे। येत्या काळामध्ये मजूर हा मोठा विषय राहणार। आजचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे का म्हणजे सुद्धा धारणा अशी आहे की मुळात शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी केला पाहिजे। उदाहरणार्थ लिंकिंग ऑफ द खत आणि औषध आहे, कशा करता लिंकिंग होतं बळजबरी आपण शेतकऱ्यांना, ज्यांना आवश्यकता नाही अशा प्रकारे शेतकऱ्याच्या बळजबरी त्याची औषधं मारायची, माती खोटी औषधं मारायची, खोटे बियाणं द्यायचे, हे चुकीचं आहे, हे थांबवलंच पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की जे ऑफिसेस ज्या गोष्टीसाठी कधी कृषी सहाय्यकाने गैरप्रकार केला, अशा वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोप बातम्या रोज चालू काही ना काही। याच्यामध्ये तयारी निर्माण करण्यासाठी आम्ही ॲग्रिस्टॅक योजना जी आणली, ॲग्रिस्टॅकची आधार कार्डशी निगडीत आणि मोजणी अधिकारी, शेतीचा मोजणी जो अधिकारी आहे महसूलचा विभागाचा, त्याच्यावर टायप करतोय, म्हणजे नक्की शेती किती आहे, नक्की शेतकरी किती आहे, आणि त्यांना त्या स्कीममध्ये त्यांना विमा करायचं असेल तर त्याच्या पलीकडे लगेच आम्हाला कळलं पाहिजे आमच्या ॲग्रिस्टॅकच्या याच्यामध्ये की हे शेतकरीच नाही, यांचे नाव कसे काय आले याच्यामध्ये। त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये सुटसुटीतपणा कसा निर्माण करता येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे। हमी भाव नकोय आम्हाला, कर्जमाफी पण नकोय, आम्हाला स्वातंत्र्य द्या, आमच्या शेतात आम्ही काय पेरलं पाहिजे आणि आमचा माल कुठे विकायचं त्याचं आम्हाला स्वातंत्र्य नाही। आमचं तेच म्हणणं आहे, आम्ही काय करणार आहे 24 तासाला 8 शेतकरी आत्महत्या करतात, त्याच्यावर काहीच विषय नाही। काय म्हणणं आहे, माझं म्हणणं सबसिडी देते, हा कुठला नाही आहे, पण तुम्ही वापरूच नका ना, तुम्ही जाते कशात सरकारनं 50 वर्षापूर्वी हे सांगितलं गावागावात येतो रासायनिक खत, कारण तुम्हाला तेव्हा पीक वाढवायचं होतं, आपलं मायलोचा गहू आपण आयात करत होतो उत्पादन, तुम्ही आम्हाला सांगितलं हे पेरा, हे लावा, सरकारला चुद्या बनवलं तुम्ही आपल्या शेतकऱ्याला, आणि आता म्हणता वापरू नका, तुमचे पोट बेकार होऊन राहिले, कारण खतातून कारखानदारी निर्माण झाली, शेतीच्या कारखानदारीत माणसाची कारखानदारी तयार झाली, बेकार व्हायला चाललं। कारखान्यामध्ये पगार मिळतात लोकांना 50-60 हजार रुपये, या डेअरीमध्ये लोकांना आपण शाश्वत शेतीचं रासायनिक शेती करतच नव्हतो ना भारत, बरोबर आहे। हे लावली कोणा सवय, अनेक वेळा सांगितलं सवय कोणा लावली, सरकारनं सवय लावली का आपण लावली का तुम्ही? नाही, सबसिडी ह्या सगळ्या प्रोडक्शन लेवलला आहे, म्हणजे मी सगळ्यात पहिले पीक लावलं ना ते तपासून घ्या बरं, हे